जुन्नरच्या नाणेघाटामध्ये एक शिलालेख आहे. पहिली मराठी राणी नागरिका जिनं स्वतःची नाणी पाडली आणि सातवाहन साम्राज्याच्या 400 वर्षाची मुहूर्तमेढ रोवली. त्या सातवाहन राजा हाल यानं गाथा सप्तशतीची नावाचा पहिला मराठी ग्रंथ लिहिला. अर्थात तो महाराष्ट्र ग्रामीण जीवनातल्या कवितांचं संकलन होतं. हा मराठीतला पहिला ज्ञात असलेला आद्य ग्रंथ मानला जातो. सातवाहनांची बोलीभाषा मराठी होती, कारभाराची भाषा मराठी होती. त्यामुळे सातवाहनांच्या काळामध्ये मराठीचा निश्चितच विकास झाला. मराठी भाषा अधिकाधिक समृद्ध होत गेली. त्यामुळे या कालखंडानंतर जसजसा काळ पुढे सरकत गेला, बदलत्या सामाजिक, राजकीय, धार्मिक स्थित्यंतराबरोबर मराठीमध्ये सुद्धा बदल घडत पुढे गेले. ही वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे. खरं तर आजच्या काळामध्ये भारतामधली मराठी ही 22वी अधिकृत भाषा आहे. एकूण मराठी बोलणाऱ्यांच्या लोकसंख्येपैकी मराठी जगातली 10वी आणि भारतातली 3री भाषा आहे, जी अभिजात भाषा मानली जाते. याचं कारण मराठी ही सगळ्यात प्राचीन भाषा आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मराठीचा पहिला उल्लेख इसवी सन पूर्व 650 सालापासून सुरू होतो. अनेक शिलालेखांमध्ये, अनेक ताम्रपटांमध्ये मराठी शब्द आपल्याला आढळतात. खरं तर पहिला शिलालेख जो मानला जातो तो राजा केसीदेव रायाचा अलिबाग शेजारच्या अक्षी गावात सापडलेला. त्याच्यानंतरचा दुसरा शिलालेख कर्नाटकातल्या श्रवण बेळगावच्या ओंकेश्वराच्या पायाशी चामुंडराय करमिले अशा मराठी शब्दात लिहिलेला. आणि त्याच्यानंतर दक्षिण सोलापुरातल्या कुडल इथं एक शिलालेख सापडला जो मराठीचं प्राचीनत्व सिद्ध करत राहतो. खरं तर या सगळ्या बोलीभाषेतून मराठी पुढं समृद्ध होत असतानाच शिलालेखांच्या माध्यमाने, ताम्रपटांच्या माध्यमाने, महाकाव्याच्या माध्यमाने, ग्रंथांच्या माध्यमाने मराठी बहरत पुढे गेली. याच्यानंतरचा जो दुसरा काळ येतो तो आहे यादव राजवंशाचा काळ. हे यादव हे मराठी महाराष्ट्री, त्यामुळे साहजिकच बोलीभाषा मराठी होती, राज्यकारभाराची भाषा मराठी होती. आणि याच यादव काळामध्ये मराठीचा विलक्षण प्रचार झाला, मराठीचा विलक्षण प्रसार झाला. अनेक वाङ्मय मराठीमध्ये जे निर्माण झालं ते याच काळामध्ये निर्माण झालं. नरेंद्र नावाचा एक कवी ज्यावेळी यादव राजांच्या दरबारात आला, त्यांनी आपलं काव्य मराठीतलं राजांपुढे सादर केलं आणि राजाला असं वाटलं की ते काव्य आपल्याला द्यावं. तो त्याचा मोबदलाही द्यायला तयार होता, म्हणजे आपण ही मराठीचे कवी व्हावं असं तत्कालीन राजाला वाटणं ही मराठीच्या समृद्धतेची सगळ्यात मोठी तत्कालीन काळातली खूण आहे. यादव राजवंश संपत असतानाच इस्लामी आक्रमकांचं आक्रमण देशावर झालं. मग खिलजी आला, मग तुघलक आले, मग बहामनीच्या नंतर 5 शाया तयार झाल्या. पण या कालखंडामध्ये राज्यकारभाराची भाषा मराठी राहिली नाही, ती फारसी झाली. पण मराठीचं अस्तित्व या इस्लामी आक्रमकांच्या सत्यस्थितीत सुद्धा जर कुणी जपलं असेल तर ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. मुकुंद राजांचा विवेक सिंधू नावाचा ग्रंथ आहे जो शंकराचार्यांच्या वेदांताचं निरूपण करतो. तो शके 1110 ला. त्याच्यानंतर 1278 ला महिपटांनी लीळा चरित्र लिहिलं. महानुभाव पंथानं मराठीमध्ये प्रचंड भर टाकली. आणि त्याच्यानंतर इसवी सन 1290 ला माऊली ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीची रचना केली. ये मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकारू करी असं म्हणत ज्ञानेश्वरांनी मनानं मृतपाय झालेल्या समाजाला नवचैतन्य देण्यासाठी मराठी जनांच्या लोकभाषेमध्ये ज्ञानेश्वरीची निर्मिती केली. खरं तर तो काळ असा होता की त्या काळामध्ये कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली गीता आणि अर्जुनाला युद्धाला जे प्रवृत्त केलं त्याच प्रवृत्ततेची पुन्हा एकदा गरज होती. संत ज्ञानेश्वरांनी त्याच भगवद्गीतेच्या निरूपणातून या महाराष्ट्र देशाच्या मराठी जनांना लोकभाषेतून पुन्हा एकदा युद्धासाठी प्रवृत्त केलं. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. संत एकनाथांनी भारुडं लिहिली आणि मराठी जन घडत राहिलं. आता सगळ्यात महत्वाचा काम इथून पुढचा जो तो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवकाळ. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. पराभव पहिल्यांदा रणात होत नाही, पराभव पहिल्यांदा मनात होतो.
जी माणसं मनानं पराभूत असतात रणात जिंकूच शकत नाही, आणि जी माणसं मनानं जिंकलेली असतात रणात पराभूतच होत नाही. पहिली गोष्ट मुळामध्ये ज्या शहाजीराजे आणि मासाहेब जिजाऊ शुभा राजांच्या मनामध्ये स्वराज्याचं स्वप्न पेरलं, त्या शहाजीराजांच्या पदरी 35 कवी आहेत. जयराम पिंडे त्यांची नावं लिहितो. शहाजीराजांना अनेक भाषा येत आहेत. मराठीच्या समृद्धतेमध्ये शहाजीराजांनी विलक्षण भर टाकली. एवढंच नव्हे तर शहाजीराजांच्या सुनबाई दीपाऊ साहेब ज्या इंगळे घालण्यातल्या होत्या त्यांचंही काव्य आता उपलब्ध झालंय. त्यांचा काव्यसंग्रह आहे. जिजाऊ साहेबांना या भाषा येत होत्या. मला एकच विषय आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात मासाहेब जिजाऊंनी स्वराज्याचं स्वप्न पेरलं असेल ते मराठीतनंच तर पेरलं असेल ना. शहाजीराजांनी शिवरायांना जे मार्गदर्शन केलं असेल ते मराठीतनंच तर केलं असेल ना. ज्यावेळी एक स्वप्न घेऊन शिवराजे मासाहेब जिजाऊंच्या सोबत पुण्यात आले, उद्ध्वस्त झालेलं पुणे, बकास कंगाल झालेलं पुणे, रायरावण गारवाचा नांगर ठरवलेला उद्ध्वस्त झालेलं पुणे, जगण्यासाठी मरायचं आणि मरण्यासाठी जगायचं अशा तासात जगत असलेली सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात लपून राहिलेली माणसं, या माणसांना स्वराज्यासाठी प्रेरित करायचं आहे. काय करावं जिजाऊ साहेबांनी? रणात उभारायची असतील तर मनानं उभारायला पाहिजे. मासाहेब निघाल्या, त्या थेट आळंदीला पोचल्या. संत ज्ञानेश्वरांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला. अर्जुनाला युद्धाला प्रवृत्त करणारी ती गीता ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीतून पुन्हा लोकमंचापर्यंत पोहोचावी आणि पुन्हा कुरुक्षेत्रासाठी इथली माणसं उभारावी, हा जिजाऊ मासाहेबांचा भाव. त्यासाठी तर पुनरुज्जीवन. तिथून मासाहेब निघाले, देहूला जगद्गुरु तुकोबरायांची भेट घेतली. बुद्धी हे जन न देखावे डोळा म्हणून कळवळा येत असेल. आपल्या कीर्तनातून प्रबोधन करणाऱ्या जगद्गुरु तुकोबरायांना मासाहेबांनी स्वराज्याचं ध्येय सांगितलं. या स्वराज्यासाठी पाईक हवेत आणि जगद्गुरूंनी आपल्या अभंगातून पाईकाचे अभंग लिहिले. जगद्गुरूंच्या या पाईकाच्या अभंगातूनच तर स्वराज्याचे नाईक उभा राहिले, नाहीतर स्वराज्यासाठी लढणारी ही माणसं कुठली? ही जगद्गुरूंच्या कीर्तनातूनच तर घडलेली. दुसरीकडे समर्थ रामदास स्वामी भारत भ्रमण करत राहिले. मनाचे श्रोत दासबोध बलोपासना माणसांची मन जागी जागी केली आणि स्वराज्याला आवश्यक असणारी रणभूमीसाठी लागणारी माणसं, त्यांची मनोभूमी तयार करायचं कार्य या साहित्यातून मराठी भाषेतून मराठीनं केलं की आपण लक्षात घेतलं पाहिजे. मराठीची समृद्धता विलक्षण 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 वाढत. मला एक गोष्ट सांगायची, आपल्या मावळ्यांच्या मनामध्ये शिवरायांनी स्वराज्याचा मंत्र सांगितला असेल, तो मराठीतनंच सांगितला असेल. ते हिंदवी स्वराज्य व्हावं ते श्रींच्या मनी फार आहे. ते महाराजांचं तर मराठी आहे. लोकांच्या काळचा तालगत उतरणार, इतका उतरणार तो त्यांच्या आयुष्याचा ध्यास ठरून जाणार. काय विलक्षण असेल नाही. हो बघा, महाराज तानाजीला सांगताय, तानाजी पोराच्या लग्नाची पत्रिका घेऊन आलाय. रायबाच्या लग्नाला यायचं बरं का? राजाची नजर कोंढाण्यावर. ताना कोंढाणा घ्यायचं म्हणे आहे रे. आणि सरदेशी उठले तानाजी, पोराचं लग्न टाकून कोंढाण्याचं लग्न करायला गेले. गेले गेले असे गेले की रायबाचं लग्न करायला परतच नाही आले. या तानाजी शिवरायांचा संवाद मराठीत नंतर झाला असेल ना, नाहीतर पन्हाळ्यावरनं बसायच्या प्रकारात पोहोचल्यावर आदिलशाही फौज सामने आल्यावर बाजी प्रभू महाराजांना सांगताय, राज निमी फौजून आपण पुढे निघा. निम्या फौजेविषयी आम्ही ते झुंजितो, साहेब गाडी मरितो. आमच्या मुला लेकरांसाठी महाराज साहेब समर्थ. बाजी प्रभूंचे हे शब्द लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे हा मराठी संदेश देणारी स्थळ होते ना. ही माणसं जिंकली कशी? ही माणसं भेटली कशी? हर हर महादेवचा मंत्र मराठीतच घोषित होतो ना. जय शिवाजी जय भवानी हा महामंत्र स्फुलिंग चेतवतो तो मराठीच ना. मराठीने इतिहास घडवला, मराठीने इतिहास पुरुष घडवले आणि या महापुरुषांनी मराठी समृद्ध केली.
मला माहिती असायला 50 वर्षाचं आयुष्य महाराजांचं. 10 वर्ष बालपणात गेली, 10 वर्ष घोड्यावर बसून फक्त युद्ध खेळण्यात गेली. उरली 30 वर्ष. त्या काळात महाराजांनी स्वराज्य उभा केला. धावपळ प्रचंड, संघर्ष अफाट आहे. स्वराज्याची उभारणी आहे. येणारा प्रत्येक क्षण मृत्यूचा आहे. आणि तरी महाराजांनी महाराष्ट्राचं मराठी विश्व ज्या सामर्थ्यानं विस्तारलं, अलौकिक महाराजांनी या सगळ्या काळामध्ये किती ग्रंथ निर्माण केले माहिती आहे? सिंदखेड राजा बुलढाणा जिल्ह्यात संकर्षण सकळकडे महाराजांनी त्यांना सांगितलं, ग्रंथ लिहा. संकर्षण सकळकडेने शिवकाव्य लिहिलंय, शिवचरित्र, गनिमी काव्याचं युद्ध, त्याच्यावर ग्रंथ लिहिलाय. महाराजांनी करण कौस्तुभ नावाचा ग्रहगोल शास्त्रावरचा ग्रंथ लिहून काढलाय. बाळशास्त्री संगमेश्वरकर ज्योतिषी यांच्याकडून ग्रहगोल शास्त्रावर दादा भट्ट आले. महाराज दादा भट्टांना सांगतायत, लिहा, ग्रंथ लिहा. समय नाही, शिवार्कोद आहे, शिवराज प्रयोग, हे दादा भट्टांनी इथं येऊन लिहिलेले ग्रंथ आहेत. महाराज कवींद्र परमानंदांना सांगतात, लिहा, ग्रंथ लिहा. कवी भूषण इथं येतोय, लिहा, ग्रंथ लिहा. गोविंद भट्ट बर्वे त्यांच्याकडनं शिवराज्याभिषेक कल्पतरू ग्रंथ लिहून घेतायत महाराज. एवढं नव्हे, या सगळ्या धामधुमीमध्ये महाराजांनी रायगडावर एक विवेक सभा उभारली. आताच्या भाषेत डिबेटिंग क्लब. जगभरातले विद्वान तिथं यायचे. महाराज त्यांच्याशी चर्चा करायचे विविध विषयावर, विविध गोष्टींवर. आणि याच विवेक सभेमध्ये महाराज दादा भट्टांना सांगताय, आद्य शंकराचार्य, कुमारी भट्ट, मंडन मिश्र यांचा अद्वैतावर जो वादविवाद झालाय त्याची संहिता तयार करायची राहिली. दादा भट्टची तो ग्रंथ तयार करून घ्या. एवढ्या धामधुमी राजांचं महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वाकडे किती विलक्षण लक्ष. एवढंच नव्हे, इस्लामी अक्षरक्रमांमुळे मराठीमध्ये अनेक फारसी शब्द आले, पर्शियन, अरबी शब्द आले. महाराजांचा शुद्ध विचार होता, रयतेच्या भाषेतच राज्याचा कारभार चालला पाहिजे. महाराजांनी मराठीला, बोली भाषेला, लोकभाषेला, स्वराज्याच्या राज्यभाषेचा गौरव दिला. राज्याभिषेकाच्या वेळी मराठी स्वराज्याची राज्यभाषा झाली. पण त्याहीपेक्षा भाषा शुद्धीकरणाचा पहिला मराठीतला ग्रंथ छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केला. अमात्य बलो रघुनाथ नामा करुची राज व्यवहार कोशम. मराठीतल्या हा पहिला शब्द संग्रह. जवळपास 1,500 फारसी शब्द महाराजांनी काढले, बदलले, मराठी दिले. राज व्यवहार कोश, शुद्ध मराठी. महाराजांनी मराठीचं शुद्धीकरण केलं. अफाट काय. त्याहीपेक्षा सगळ्यात महत्वाचं, हे सगळं घडत असताना महाराज आपल्या पुत्राला तसेच घडवतात. तसेच एका ठिकाणी महाराज संभाजी राजांना सांगतात, या स्वराज्याच्या दौरीत आम्हाला उसंत नाही मिळाली, पण जो काव्यगुण तुम्ही जोपासता आहात तो असाच असू द्या. संभाजी महाराजांनी अनेक ग्रंथ लिहिले. राजकारणाची चर्चा करणारा बुधभूषण, नायिका भेद, नखशिका, 7 शतक, अनेक अनेक अनेक. हे मराठी भाषेची केवढी मोठी समृद्धी होती. आणि ते या विलक्षण संघर्षात किती अफाट. अहो, तंजावरला सरस्वती महल ग्रंथालय छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिले अभंग तिथे ठेवण्यात आले. त्या अभंगामध्ये शिवराय स्वतःचा शिवराजे असं करतात. काय लिहितात छत्रपती शिवाजी महाराज त्या अभंगात? नाशिवंत सुखासाठी अंतरले जगचे नाही याते गोडी, लक्ष 84ची जोडी. मनुष्य जन्म गेला वारे, मग काय करशील वारे. शिवराजे सांगे जना, म्या तो सोडिली वासना. महाराजांनी फक्त मराठी समृद्ध
महाराजांनी स्वतः मराठीमध्ये काव्यलेखन केलं, विलक्षण काव्यलेखन. खरं तर वयाच्या 16व्या वर्षी ये मराठीची ब्रह्मगीतेचा सुकाळूपरी म्हणत मराठीचा जागर करत भाषिक स्वराज्याला सुरुवात करणारे संत ज्ञानेश्वर आणि वयाच्या 16व्या वर्षी या मराठीची नगरीमध्ये मराठियांचं स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज. इतिहासातली ही समृद्ध परंपरा मराठीला विलक्षण समृद्ध करणारी ठरली. खरं तर मराठी ऐकावं, मराठी बोलावं, मराठी पहावं, मराठी अनुभवावं. इतिहास बोलावा मराठीतून, इतिहास पहावा मराठीतून, इतिहास अनुभवावा मराठीतून. मराठीतल्या इतिहासाची गोडी इतर कुठल्याही भाषेला नाही. इतिहासाचं स्फुल्लिंग चेतवते ती मराठी, रक्ताची भक्ती पेटवते ती मराठी, हर हर महादेवचा नामघोष साकारते ती मराठी. मराठी इतिहास फक्त एक इतिहासातली मराठी आता फक्त इतिहासात राहू नये. एकीकडे कवी भूषणासारखे, कवी परमानंदांसारखे ग्रंथ होत असताना महाराजांनी ज्यावेळी प्रतापगडावर खान फाडला त्यावेळी महाराजांनी अज्ञानदास शाहिराला म्हणे दरबारात बोलावून घेतलं आणि अफजल खान वधाचा पोवाडा बनवला. महाराजांनी मिळवलेला हा विजय फक्त अफजल खानावरचा विजय नव्हता, तो रयतेच्या विश्वासावर मिळवलेला विजय होता. हो, आपण हिंदवी स्वराज्य स्थापित करू शकतो. हा संदेश मराठीतून महाराजांनी लोकांपर्यंत पोहोचवला. राजाचा विजय म्हणजे राष्ट्राचा विजय आणि राष्ट्र म्हणजे आपण, हा आपला विजय. माणसं चेतली, पेटली, उभारली. आमचे तानाजी कोंढाण्यावर गेले, मासा खिजावून तुळशीदास शाहिराला बोलावलं, करा करा पोवाडे. अज्ञानबाई शाहीर, यमाजी शाहीर, तुळशीदास शाहीर यांनी शिवकाळ पोवाड्यांनी अक्षरशः वीर रसानं भरवून टाकला. मराठी वाङ्मयामध्ये वीर रसाची भर पडली. करुण रस अनुभवावा मराठीतून, शांत रस पहावा मराठीतनं, शौर्य रस पहावा मराठीतनं, शौर्य, धैर्य, सौंदर्य, औदार्य मराठी. मराठी शिवकाळात मराठी ही अशी समृद्ध होती. खरं तर आता इतिहासातले पोवाडे मराठीतून ऐकावेतच, पण मराठीच्या इतिहासाचेही पोवाडे व्हावेत आणि ते घराघरात गायले जावेत. खरं तर मराठी भाषा भवनाची निर्मिती झाली. त्या भवनामध्ये मराठीचा हा समग्र इतिहास उगमापासून आतापर्यंत दर्शन ठेवा. मराठी शाळांच्या मराठी अभ्यासक्रमामध्ये इतिहासातली मराठी, आपली मराठी किती प्राचीन, आपली मराठी किती वैभवी आहे, आपली मराठी किती समृद्ध आहे, आपल्या मराठीचा इतिहास किती जाज्वल्य आहे, जगण्याचं, उभा राहण्याचं, लढण्याचं बळ देते ती मराठी किती अलौकिक आहे, हे उद्याच्या पिढ्यांना कळू दे. काही आक्रमण आली, इस्लामी आक्रमक, इंग्रजी आक्रमक, पण मराठी तेजाळतच राहील. खरं तर स्वराज्याची नासधूस आणि जाळपोळ करायचं सत्र सुरूच होते. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हे सत्र आणखी गतिमान झालं. रायगडावर महाराजांनी स्वतःची एक ग्रंथशाळा निर्माण करून ठेवली, जिथं असंख्य मराठी ग्रंथ असतील, जिथं असंख्य पत्र असतील, आज्ञापत्र असतील, राजनीती असेल. पण शत्रूनं अक्षरशः सारं जाळून टाकलं आणि मराठीचा समृद्ध ठेवा रायगडावर तसाच उद्ध्वस्त होऊन पडला. पण मराठीच्या त्या ज्वाळामधूनच मराठी तेजाळून उठली आणि पुढची कैक वर्ष राजा शिवाईतली प्रजा लढत राहिली, माणसांची मन चेतवत राहिली. दख्खन गिळायला आला औरंगजेब, याच मातीत तो काढला गेला.
आणि महाराष्ट्रानं नवा इतिहास लिहिला. जो महाराष्ट्राचा मराठीचा नादी लागतो त्याचा औरंगजेब होतो. अमृतातेही पैसा जिंकणार. अहो मराठीमध्ये अमृत जो मराठी घेईल पिईल सोबत ठेवेल त्याला मरण नसलं आणि ज्याच्या सोबत मराठी तोच अमर. तर मराठी मरते कशी? ती अमर, ती चिरंतन. जोपर्यंत या सृष्टीवर मानवी वंश असेल तोपर्यंत मराठी असेल. माणसाचा पहिला आणि शेवटचा श्वास हा मराठी असेल. ही आक्रमणं मराठीवर केली, पण आताची इंग्लिशची आक्रमणं ती परकीयाने आणलेली नाही, ती आपण स्वीकारलेली. म्हणजे आई नो मुझे पता है, तुला काहीच माहिती नाही. हे आमचं भाषा वाङ्मय आहे. मराठीला नुकसान पोहोचवतं एवढं मात्र खरं. पुन्हा एकदा भाषा शुद्धीकरणाची चळवळ उभा राहा. पुन्हा एकदा माय मराठीचा गौरव वाढावा माझी अपेक्षा. या 4थ्या मराठी विश्व साहित्य संमेलनाच्या निमित्तानं निश्चितपणे मराठीचा उत्सव असाच वाढत राहील आणि मराठी इतिहासासारखीच वर्तमानातही अधिक समृद्ध होत चालेल.